मित्रांनो नमस्कार. स्पोर्ट्स पैसा मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मी नगरकर. मित्रांनो, काल महत्त्वाच्या मॅचेसमध्ये आपण ज्या अर्थी संपूर्ण भारत देश प्रार्थना करत होता की साऊथ आफ्रिका जिंकावी, साऊथ आफ्रिका जिंकावी, तसंच झालं. आणि आपल्या सामन्यामध्ये आपण चांगल्या परीने जिंकून नॉकआउटमध्ये जावं अशी सगळ्यांची इच्छा होती. तसंच झालं मित्रांनो. वेस्ट इंडिजचे फलंदाज साऊथ आफ्रिकासमोर एक घपाघप आपले विकेट टाकत होते, पण शेवटी होल्डर आणि शेफर्ड यांनी जी कामगिरी बजावली ती त्यांना विजयामध्ये कन्वर्ट पूर्णपणे करता आलेली नाही. आपल्या मॅचला जी सुरुवात झाली असं बोलता येईल की प्रत्येक फलंदाजाला सूर गवसला आहे. प्रत्येकाला जसं सूर्यकुमार यादव म्हणाला की माझा फॉर्म गेलेला नाही, रन बनत नाही आहेत. तर काल बहुतेक जणांचे रन बनले, पण झिम्बाब्वे समोर त्यांच्या त्या बॉलिंगचे जे एवढे प्लेयर होते त्यांच्या समोर हाच फलंदाजीचा आक्रमकपणा येत्या रविवारी की जी नॉकआउट मॅच आहे वेस्ट इंडिज बरोबर, जो कोणी जिंकले तो थेट जाईल सेमीफायनलला, अशी मॅच आलेली आहे. मॅच पाहायला मजा येईल. साऊथ आफ्रिकाची जी मी मॅच पाहिली त्यामध्ये वेस्ट इंडिजची जी बॅटिंग कॅपॅसिटी आहे ना, बॅटिंग कॅपॅसिटी 1 2 3 4 5 6 त्यांचे 6 विकेट गेलेले मित्रांनो. तर 7वा आणि 8वा कोण खेळत होता? होल्डर आणि शेफर्ड. विचार करा त्यांची बॅटिंग लाईन केवढी स्ट्रॉंग आहे. पण बलाढ्य त्यांची नावं आहेत, हिटर आहेत चांगल्या प्रकारे वेस्ट इंडिजचे. साऊथ आफ्रिकाने बॉलरने दाखवून पण दिलं, विकेट पडला तर कोणीही जिंकू शकत नाही, तुम्ही 11 फलंदाज घेतले तरी. अशा प्रकारे सगळ्यांना सूर गवसल्या उत्तमरित्या. पण मी देवाकडे प्रार्थना अशी करतो की जो सूर गवसलेला आहे या सगळ्या फलंदाजांना तो अंतिम सामन्यापर्यंत टिकावा. पण जी झिम्बाब्वे बरोबर मॅच झाली त्याच्यावर मला एक प्रश्न निर्माण झाला मित्रांनो. तो प्रश्न असा, बुमरा आणि अक्षदीपला सोडून थोडंफार बाकीच्या गोलंदाजांना झिम्बाब्वेच्या प्लेयरनी सुद्धा रपारप चपाचप धुतलाय, चांगल्या पद्धतीने धुतलाय. येणाऱ्या मॅचेसमध्ये शारीरिक दृष्ट्या हिटर माना वेस्ट इंडिज प्लेयर आहेत, तेही ढसाढसा पडू शकतात. हे आफ्रिकाने दाखवून दिलं, पण कधी कधी उलटही होऊ शकतं. ह्याने आपल्या गोलंदाजांनी सगळ्यांनी तयार राहावं. आणि ही मॅच झाली, तेच सगळे प्लेयर नॉकआउटमध्ये खेळतील का हा प्रश्न माझ्या मनात आहे. टॉस नंतर समजेल. रिंकूला खेळवण्यात नाही आला 11 मध्ये, पण त्याला ॲज अ फिल्डर म्हणून ठेवतात. कारण एक गोष्ट सांगतो मित्रांनो, त्याकडे दुर्लक्ष होतंय भारतीय क्रिकेट जे कोणी चालवतं त्यांचं. रिंकू सिंग हा बॉलर नसला तरी तो मुलगा एक एक रन वाचवतो, एक रन वाचवतो. प्रत्येक बॉलला त्याचा इफेक्ट असतो की नाही मला काहीतरी करायचं आहे, म्हणून त्याला फिल्डर म्हणून वापरतात. चांगला आहे, पण त्याला भविष्यात चांगल्या प्रकारे यूज करा. टेस्ट असतो, वन डे असो, T20 असो, हा तिन्ही फॉर्मॅटचा खेळाडू आहे. कुठल्याही खेळाडूला फॉर्मॅट नसतो, पण हे T20 एवढे टेस्ट हे एवढे आता चालू झाले ना, त्याच्यामुळे तिन्ही फॉर्मॅटसाठी म्हणावं लागतं. आता त्याचा कशा प्रकारे यूज करतील त्यांना माहीत. आता सगळ्यांना उर्वरित सामन्यासाठी शुभेच्छा. चांगलं खेळ व्हावा आणि टीम इंडिया एक पायरी अजून चढावी, सेमीफायनलपर्यंत पोहोचावी अशी आशा. आणि भेटू पुन्हा नवा विषय स्पोर्टबद्दल, क्रिकेटबद्दल बोलू. तुम्ही स्पोर्ट्स पैसा मराठीला असं सबस्क्राईब करत राहा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.